नमस्कार. सादर करत आहे ठाणे वार्ता. ठक घडामोडी. परिवहन विभागाच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवा. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश. दिवा आणि मुंब्रा भागात दुसऱ्या दिवशी 27 अनधिकृत जोडण्या खंडित. अनधिकृत तकर भरणा प्रकरणी 2 जणांवर गुन्हे दाखल. बक ठेवीदारांच्या संपूर्ण ठेवीवर 100% विमा सुरक्षित करा. खासदार नरेश म्हस्के यांची संसदेत मागणी. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. तर पाहूया ठक घडामोडी विस्तारितपणे पण काही क्षणात. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. भारतातील राष्ट्रीयकृत, खाजगी, परदेशी अथवा सहकारी अशा कोणत्याही बकेतील ठेवीदारांच्या ठेवी या डिपॉझिट इन्शुरन्स अँड गॅरंटी कॉर्पोरेशन अधिनियम 1961 द्वारे विम्याने सुरक्षित करण्यात येतात. DICGC कायद्याच्या कलम 16 अन्वये सध्या ठेवीदारांच्या फक्त 5 लाख रुपयेपर्यंतच्या ठेवींनाच विमा संरक्षणाचे कवच आहे. याचाच अर्थ कोणत्याही ठेवीदाराच्या 5 लाख रुपयांहून जास्त असलेल्या ठेवींना विम्याचे संरक्षण नाही. त्यामुळे जर का एखादी बकड बघायला आली अथवा बुडीत खात्यात गेली तर ठेवीदारांच्या 5 लाख रुपयांहून जास्त असलेल्या ठेवी मातीमोल ठरतात. अशा आर्थिक अरिष्टामुळे काही ठेवीदारांचा मृत्यू झाल्याच्याही घटना आहेत. तरी बक ठेवीदारांच्या संपूर्ण ठेवी 100% विमा सुरक्षित करा व दिवाळखोरीत गेलेल्या बकांमधील ठेवीदारांना 100% परतावा द्यावा, अशी जोरदार मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी आज संसदेत केली. देशात सध्या काही राष्ट्रीय असो वा खाजगी बका दिवाळखोरीत किंवा डबघाईला गेलेल्या दिसत आहेत. केंद्राने ग्राहकांच्या आर्थिक संरक्षणासाठी डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन अधिनियम लागू केला आहे. या नियमानुसार हे महामंडळ बकांकडून संपूर्ण ठेवींच्या रक्कमांवर प्रीमियम वसूल करते. परंतु जेव्हा एखादी बकड बघाईस येते अथवा बुडीत खात्यात जाते वा दिवाळखोरीत निघते तेव्हा ठेवीदारांना रक्कम द्यायची वेळ आल्यावर प्रति ठेवीदार फक्त 5 लाख रुपयेपर्यंतच्याच ठेवींची भरपाई करण्यात येते. ही बाब आक्षेपार्ह आणि खटकणारी असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे एकीकडे अशा निष्पाप ठेवीदारांना नाहक आर्थिक फटका बसतो आणि दुसरीकडे DICGC सारखे सरकारी महामंडळ एकीकडून प्रीमियम वसूल करते आणि दुसरीकडून परत विम्यापोटी दिलेली रक्कम परत मिळते आणि लाखो कोटींचा नफा करते. याला विमा योजना कसे म्हणता येईल? ही गंभीर बाब असल्याचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले. DICGC ने 2023 से 24 या एका आर्थिक वर्षात प्रीमियम पोटी 23,879 रुपये कोटी वसूल केले आहेत. आणि याच DICGC ने त्यांच्या स्थापनेपासून 1961 पासून ते 2024 मार्च अखेरपर्यंत विम्याचे दावे मंजूर करून ठेवीदारांना आजवर एकूण वितरित केलेली रक्कम केवळ 16,326 रुपये कोटी आहे. प्रत्येक बकेकडे असलेल्या अनक्लेम्ड ठेवी, ज्यावर 10 वर्षापर्यंत कोणाही ठेवीदाराने दावा केलेला नसतो अशा सर्व रकमा या सर्व बकांना बकिंग रेग्युलेशन ॲक्ट प्रमाणे रिझर्व्ह बकेकडे जमा कराव्या लागतात. अशा अनक्लेम्ड ठेवींच्या डिपॉझिटर्स एज्युकेशन अँड अवेअरनेस फंड रिझर्व्ह बकेने निर्माण केला असून या फंडात 2024 मार्च अखेरपर्यंत 78,213 रुपये कोटी इतकी प्रचंड रक्कम पडून आहे.
प्रचंड अनक्लेम्ड ठेवी तसेच DICGC कडे असलेल्या 1,81,866 रुपये कोटींपेक्षा जास्त असलेला फंड लक्षात घेता DICGC ने न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह, बक सिटी कोऑपरेटिव्ह, बक PMC बक तसेच देशातील अन्य काही सहकारी बका ज्या गेल्या 4-5 वर्षात दिवाळखोरीत गेल्या असतील त्या बकांच्या ठेवीदारांच्या 5 लाखाहून अधिक असलेल्या सर्व रकमा ठेवीदारांना परत करणे सहज शक्य आहे. आपले सरकार हे कल्याणकारी सरकार असल्याने अशा प्रकारे रक्कम वितरण करणे आणि ठेवीदारांना दिलासा देणे न्यायोचित ठरेल अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केली. MCHI क्रेडाईच्या नवीन व्यवस्थापकीय समितीमध्ये ठाण्यातील भूषण भानुशाली यांची व्यवस्थापकीय समिती सदस्य आणि झोपडपट्टी विकास समितीच्या अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ठाण्याच्या रिअल इस्टेट व्यवसायात सकारात्मक काम करण्यामध्ये भूषण भानुशाली यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांच्या अनुभवाचा उपयोग आणि काम करण्याचे कौशल्य याचा निश्चित फायदा रिअल इस्टेट व्यवसायाला होईल असा विश्वास MCHI क्रेडाईने व्यक्त केला आहे. भूषण भानुशाली यांची झोपडपट्टी विकास समितीच्या अध्यक्ष निवड केल्याबद्दल त्यांचे ठाणे शहरातून सर्वत्र कौतुक होत आहे. सामूहिक कौशल्य, आवड आणि समर्पण हेच रिअल इस्टेट व्यवसायात महत्त्वाचे असून हे सर्व गुण भूषण भानुशाली यांच्यात असून त्यांनी ठाण्याच्या रिअल इस्टेट क्षेत्रात वाढ, नाविन्य आणि प्रगती करावी अशा शुभेच्छा त्यांना MCHI क्रेडाईने दिल्या आहेत. तसेच झोपडपट्टी विकास समितीचे अध्यक्ष म्हणून भानुशाली यांचा अनुभव महत्त्वाच्या उपक्रमांना चालना देण्यासाठी, विविध आव्हानांना तोंड देण्यासाठी तसेच समाजासाठी संधी निर्माण करण्यासाठी मोलाचा ठरेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. क्रेडाई MCHIच्या सदस्यांना आणि रिअल इस्टेट उद्योगाच्या हिताचा प्रचार करणे, सहकार्य आणि ज्ञानाचे आदान प्रदान करण्याची भावना वाढविणे, नियामक आव्हानांचा सामना करणे आणि धोरण सुधारणा करण्यासाठी कायदेशीर प्रयत्न करणे. क्रेडाई MCHIच्या माध्यमातून प्रतिष्ठा आणि विश्वासार्हतेत वाढ करण्यासाठी भूषण भानुशाली निश्चित यशस्वी ठरतील असेही त्यांनी नमूद केले. बेकायदा बांधकामाविरोधात कारवाईसाठी गेलेल्या KDMCच्या कारवाई पथकावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. आंबिवलीतील माजी नगरसेवकाने अधिकाऱ्याच्या कानशिलात मारून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवला, गाड्यांची तोडफोड केली. या प्रकरणात KDMCची नाचक्की झाली आहे. प्रभाग अधिकाऱ्याने गुन्हा न दाखल करता अज्ञातवासात गेला आहे. अखेर त्याने असे का केले? त्याचे उत्तर कोण देणार? हा सगळ्यात मोठा सवाल आहे. महापालिकेकडून योग्य कारवाई करण्यात येईल असे KDMC उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी सांगितले. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अप्रभागाचे अधिकारी वडवली येथील काही अनधिकृत बांधकामांची पाहणी करायला गेले असता त्या ठिकाणी माजी नगरसेवक दुर्योधन पाटील, त्यांचा मुलगा आणि इतरांनी KDMC अधिकारी राजेंद्र साळुंखे, KDMC ऑफ प्रभाग अधीक्षक शिरीष गर्जे आणि इतर 2 कर्मचाऱ्यांना मारहाण केली. एवढेच नाही तर गाड्यांची तोडफोड देखील करण्यात आली. कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे आणि पुढील तपास पोलीस करत आहेत. दिवा आणि मुंब्रा भागात कारवाईच्या दुसऱ्या दिवशी 27 अनधिकृत जोडण्या खंडित करण्यात आल्या. पहिल्या दिवशी 29 जोडण्या खंडित करण्यात आल्या होत्या. अनधिकृत टक्कर भरणा प्रकरणी 2 गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच अनधिकृत जोडणीबाबत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिवा आणि मुंब्रा या भागातील अनधिकृत जोडण्या खंडित करणे, अनधिकृत टँकर भरणा केंद्र काढणे यासाठी विभागनिहाय टीम तयार केल्या आहेत. त्यांनी कारवाईच्या दुसऱ्या दिवशी कल्याण फाटा ते वाय जंक्शन या भागातील 14 अनधिकृत व्यावसायिक, दुकाने, टपऱ्या,
जोडण्या खंडित केल्या तर 10 घरगुती अनधिकृत जोडण्या खंडित करण्यात आल्या. वाय जंक्शन ते मुंब्रा ग्लोबल नाला आणि आगासन गाव येथे 13 निवासी अनधिकृत जोडण्या खंडित करण्यात आल्या. आगासन गाव येथे 6 जोडण्या तर 4 टकर पॉईंट उद्ध्वस्त करून 6 पंप जप्त करण्यात आले. त्याचबरोबर 3 अनधिकृत टँकर भरणा केंद्र उद्ध्वस्त करण्यात आले. या कारवाईत 5 पंप जप्त करण्यात आल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अनधिकृत जोडण्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आणि नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी दिवागासन भागातील अनधिकृत जोडण्या खंडित करण्याची कारवाई सुरू करण्यात आली. मुंब्रा दिवा प्रभाग समितीच्या अतिक्रमण विभाग आणि पाणी पुरवठा विभाग यांनी संयुक्तपणे ही कारवाई करण्यात येत आहे. नवीन पिढी सक्षम करण्यासाठी पालकत्वही तितकेच सक्षम असणे आवश्यक असते आहे. गरोदर मातांनी केलेल्या विचारांचा परिणाम हा बायावर होत असतो. यासाठी गर्भवती मातांनी रोज आपल्या बायाशी संवाद साधावा. आपल्या बायाला समजत आहे या भावनेने त्याच्याशी बोलत राहावे. याचे कथनकत परिणाम हे गर्भातील बायावर होत असल्याचे मनशक्ती केंद्र लोणावा येथील जीवनदानी साधक सुहास गुधाटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना नमूद केले. मनशक्ती प्रयोग केंद्राचे साधक मनोज पाटील, सुधाकर पाठक, जयप्रकाश वराडकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमास ठाणे महापालिकेतील विविध आरोग्य केंद्रात तपासणीसाठी येणाऱ्या गरोदर मातांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गर्भाचे भावविश्व अर्थात वैज्ञानिक गर्भसंस्कार याविषयी मार्गदर्शन करताना वक्ते सुहास गुधाटे यांनी वैज्ञानिक गर्भसंस्कारामध्ये गर्भावस्थेदरम्यान आई आणि तिच्या बाळाच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी वैज्ञानिकदृष्ट्या आधारित मार्गदर्शन आणि उपायांचा समावेश असतो. या उपायांमुळे बाळाचा उत्तम विकास आणि आईचे आरोग्य सुधारण्यास मदत होत असल्याचे नमूद केले. आईमध्ये असलेल्या गुणांच्या बाळामधील गुणांमध्ये गुणाकार होऊन गुण कसे वाढतील आणि दोष कसे कमी यासाठी गरोदर मातांनी प्रयत्न करावेत. गर्भधारणा ही निसर्गाने दिलेली गोष्ट आहे, त्यामुळे त्याबद्दल मनात कुठलेही भय ठेवू नये. प्रसूती नैसर्गिक होण्यासाठी गरोदर मातांनी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. तसेच नैसर्गिक प्रसूती होईल अशी भावना मनात ठेवावी. यासाठी हलकी आसने करावीत. गर्भातील बाळ हे अनेक गोष्टींना प्रतिसाद देत असते, यासाठी गर्भवती मातांनी चांगले संगीत ऐकावे, त्याचा थेट परिणाम हा बाळावर होत असतो. संगीतामुळे बाळाच्या उजव्या मेंदूला चालना मिळते, दोन्ही मेंदूचा समतोल राखला जातो. तसेच संगीत ऐकल्याने आईच्या मनावरचा ताण, चिंता आणि नैराश्य देखील कमी होण्यास मदत होते. गर्भवती मातांच्या घरातील वातावरण देखील चांगले असणे गरजेचे आहे. भय, राग, धैर्य, शांती हे स्वभावाचे प्रकार आहेत. भय आणि राग हे अंगभूत असतात, त्यावर नियंत्रण ठेवावे असेही सुहास गुधाटे यांनी मार्गदर्शन करताना नमूद केले. या कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी, आशा वर्कर्स, प्रसाविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तहसील कार्यालयामध्ये सुरू असलेल्या सेतू सेवा कार्यालयाच्या धर्तीवर भूमी अभिलेख विभागातील उप अधीक्षक भूमी अभिलेख, ठाणे आणि उप अधीक्षक भूमी अभिलेख, शहापूर या कार्यालयातील भूप्रणाम केंद्राचे उद्घाटन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते. या केंद्रामध्ये संगणकीकृत मिळकतपत्रिकेवरील फेरफार, सर्व प्रकारचे ऑनलाईन फेरफार अर्ज, मोजणी व्हर्जन 2.0 मधील सर्व प्रकारचे मोजणी नकाशे, मिक्तीच्या डिजिटल सही केलेले फेरफार, नोंदवही उतारे आणि ऑनलाईन अर्ज करायची सुविधा, तसेच नकाशे व स्कॅन अभिलेख याच्या डिजिटल सही केलेल्या नकला,
जनतेला वाजवी दरामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। यापूर्वी भूमी अभिलेख विभागातील विविध प्रकारचे नकला मिळविण्यासाठी नक्कल अर्ज करण्यासाठी जनतेला कार्यालयात छापील अर्ज करून हेलपाटे घालावे लागत होते। तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी नागरिकांची खाजगी संस्थेकडून आर्थिक पिळवणूक होत होती आणि सुविधा वेळेत मिळत नव्हत्या, परंतु आता भूप्रणाम केंद्राच्या माध्यमातून जनतेला सर्व सुविधा वेळेत आणि वाजवी दरात मिळाल्यामुळे प्रशासनातील विलंब कमी होऊन लोकाभिमुख प्रशासनाला हातभार लागणार आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 30 भूप्रणाम केंद्राचे उद्घाटन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होत असून यामुळे भूमी अभिलेख खाते लोकाभिमुख होणार आहे। कल्याण ग्रामीण मतदारसंघातील 14 गावे नवी मुंबई महापालिका हद्दीत समाविष्ट करण्याच्या निर्णयाला वनमंत्री गणेश नाईक यांनी विरोध केला आहे। त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत पत्र पाठविले आहे। नवी मुंबईसाठी 14 गावे भौगोलिकदृष्ट्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट करणे व्यावहारिक होणार नाही, असे नाईक यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे। त्यामुळे आता या 14 गावांचा फुटबॉल झाला की काय, अशी चर्चा रंगू लागली आहे। कल्याण ग्रामीण मधील 14 गावांचा विषय अद्याप सुटलेला नाही। त्यामुळे गावे नक्की नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट होणार की नाही, असा प्रश्न येथील गावातील नागरिकांना पडलाय। त्यात आता कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील 14 गावे, KDMC मधील 18 गावे आणि 5 गावे अंबरनाथ तालुक्यातील ही नावे घेऊन नवीन नगरपरिषद करावी, अशी मागणी ठाकरे गटाने मंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली आहे। त्यामुळे 14 गावांचा विषय पुन्हा एकदा चर्चेला आला आहे। राज्यभरात परिवहन विभागाच्या जिथे जिथे जमिनी आहेत, त्या बहुतेक जमिनीवर अतिक्रमण झाले आहे। ते अतिक्रमण काढून टाकून तेथे कुंपण भिंत घालावी, तसेच नामफलक लावण्यात यावा, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाला दिले आहेत। ते परिवहन आयुक्त कार्यालयात बोलावलेल्या परिवहन विभागाच्या आढावा बैठकीमध्ये बोलत होते। यावेळी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार व सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की राज्यभरात ठिकठिकाणी परिवहन विभागाची जमीन आहे। त्या जमिनीवर कित्येक वर्षांपासून अनधिकृत अतिक्रमण झालेले दिसून येते। याबाबत स्थानिक अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करून सदर जमिनी अतिक्रमण मुक्त करून आपल्या ताब्यात घ्याव्यात, तेथे कुंपण भिंत करावी, तसेच आपल्या विभागाचा नामफलक प्रदर्शित करावा व यापुढे त्या ठिकाणी अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी। या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांच्या कार्याचे मूल्यमापन करणे, अकार्यकारी पदाची निर्मिती करणे, वायुवेग पथकाचा दैनंदिन अहवाल मागून घेणे, मोटार वाहन अधिकाऱ्यांच्या पदनामासह कर्तव्य व जबाबदारी निश्चित करणे, विधी व सल्लागार पदाची निर्मिती करणे, महसूल वाढवणे अशा विविध विषयावर चर्चा करण्यात आली। सन 2023 पासून परिवहन विभागाच्या विविध पदांच्या बदल्या या ऑनलाईन पद्धतीने होत आहेत। यामध्ये मानवी हस्तक्षेपाला कोणती संधी नाही। यापुढे देखील यामध्ये आवश्यक त्या सुधारणा करून होणाऱ्या बदल्या अत्यंत पारदर्शक होतील याबाबत दक्ष राहावे, तसेच अधिकाऱ्यांच्या बरोबरच लिपिक पदाच्या देखील बदल्या या पदद्वारे होतील असे निर्देश मंत्री सरनाईक यांनी यावेळी दिले। हवाई वाहतूक क्षेत्र हे आता केवळ उड्डाणांचे नव्हे तर भारताच्या प्रगतीचे प्रतीक बनत आहे। पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली हवाई वाहतूक सेवा फायटर जेटच्या वेगाने पुढे जात आहे। संसदेत विमान संबंधित वस्तू हितरक्षण विधेयक 2025, प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट्स इन एअरक्राफ्ट ऑब्जेक्ट्स बिल 2025 या महत्त्वपूर्ण विधेयकावर खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेतील चर्चेत भाग घेत वरील महत्त्वपूर्ण सूचना केल्या। महाराष्ट्रातही उद्धव ठाकरे यांना पायलट बनवण्याचा प्रयत्न केला गेला, पण इथंही ते विमान धावपट्टी सोडून आकाशात उडूच शकलं नाही,
अशी मिश्किल टिप्पणी करत खासदार नरेश म्हस्के यांनी आज भारताचे विमान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या कणखर पायलटकडे असल्याचे कौतुक केले. राम मोहन नायडू आणि मुरलीधर मोहोळ या तरुण मंत्र्यांना नागरी उड्डाण मंत्रालयाची जबाबदारी देणं हेच दर्शवतं की नरेंद्र मोदींचं सरकार हे युवा नेतृत्वावर विश्वास ठेवतं आणि भारताच्या आकाशात नवी पिढी नवसंजीवनी घेऊन येत असल्याचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले. देशात 2014 मध्ये केवळ 74 विमानत होते, पण आज ती संख्या 157 वर पोहोचली आहे. डोमेस्टिक आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्या विक्रमी पातळीवर पोहोचली असून भारत आज जागतिक नागरी विमान वाहतूक नकाशावर एक महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरत आहे. महिला पायलट्सची टक्केवारी ही जागतिक सरासरीच्या तिप्पट आहे, जी आपल्या सामाजिक प्रगतीचाही दाखला देते. डिजिटायझेशन, ग्रीन एनर्जी, आधुनिक विमानत सुविधा आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे नियमन यामुळे भारताची हवाई वाहतूक एक नवा अध्याय लिहू लागली आहे, जो केवळ आकाशात नव्हे तर आर्थिक प्रगतीच्या मार्गावरही देशाला उंच नेत असल्याचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले. या विधेयकाद्वारे नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय, डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन ही नोंदणी आणि डिनोंदणीसाठी अधिकृत प्राधिकरण म्हणून नियुक्त केली गेली आहे. जे विमान घेणार आहेत ते नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाला माहिती देतील आणि कर्जदार जर चुकले तर केवळ 2 महिन्यांच्या आत धनको विमान परत घेऊ शकतो. यातून भारतात विमान भाडे तत्वावर देणारी यंत्रणा सक्षम होईल, ज्यामुळे आपल्याला दुबई, सिंगापूर, आयर्लंड सारख्या देशांकडून विमाने भाड्याने घ्यावी लागणार नाहीत. यामुळे केवळ परकीय चलनाची बचत होणार नाही, तर रोजगाराच्या संधी वाढतील आणि आर्थिक गतीला मिळेल, असे खासदार नरेश म्हस्के म्हणाले. हवाई सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी आधारित मॉनिटरिंग सिस्टीम आणि प्रशिक्षित सुरक्षा कर्मचारी नेमणे, प्रवाशांच्या सोयीसाठी लहान मोठ्या विमानतळांवर वायफाय सुविधा, उत्कृष्ट स्वच्छता सुविधा आणि दिव्यांगांसाठी विशेष उपाययोजना, विमान प्रवास सर्वसामान्यांसाठी परवडण्याजोगा व्हावा यासाठी भाड्यांवर किंमत मर्यादा लागू करणे, भविष्यातील तंत्रज्ञान जसं की ड्रोन, एअर टॅक्सी यांच्यासाठी स्पष्ट, कठोर आणि व्यावहारिक नियम बनवून त्याचा शेती, आपत्ती व्यवस्थापन आणि आरोग्य क्षेत्रात प्रभावी उपयोग करणे. पायलट प्रशिक्षणाची सध्या खूप जास्त किंमत असून आवश्यक साधन संपत्ती कमी आहे. त्यामुळे देशात अधिक दर्जेदार, परवडणारी पायलट ट्रेनिंग सेंटर्स उभारणं ही काळाची गरज आहे, अशा महत्त्वपूर्ण सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केल्या. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. परिवहन विभागाच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवा, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश. दिवा आणि मुंब्रा भागात दुसऱ्या दिवशी 27 अनधिकृत जोडण्या खंडित, अनधिकृत तक्रार भरणा प्रकरणी 2 जणांवर गुन्हे दाखल. बक ठेवीदारांच्या संपूर्ण ठेवीवर 100% विमा सुरक्षित करा, खासदार नरेश म्हस्के यांची संसदेत मागणी. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज संच यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.